त्यानंतर बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेवी पिंपळघर दोन्ही संघ तयार राहा. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खासदार सांसद क्रीडा महोत्सव केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 गोलंदाज विजय संतोष इनसाइट आउटचा चांगला फटका आपण पाहतोय. संतोष जोशींच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आलाय एक दमदार चौकार. गुड शॉट. संतोष जोशी आणि खंडू ही जोडी खेळपट्टीवर आहे. नक्कीच दोन्ही खेळाडू अगदी चांगले आहेत. शिवनेरी आमने संतोष जोशी स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय खंडू यांना. इथे देखील पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ रिजनला चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. विजय स्पोर्ट खानपे संघाचे संघनायक विजेंद्र पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी विनोददादा ठाकरे यांच्या स्पर्धेला आणि शिवनेरी स्पोर्ट आमने या संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खास करून संतोष जोशी यांना त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद विजेंद्र पाटील. धावसंख्या 8. 5:13 झालेली आहेत. इथे चेंडूला टॅप केला अगदी पॉइंट आणि गलीमध्ये. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण अजय चौधरी करून. अजय चौधरी आणि विजय चौधरी ही बंधू जोडी आहे. जागृत मराठा राहणार संघाचे दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. आणि प्रदीप पप्पू शेठ यांचे अगदी चांगले जवळीक मित्र. भरपूर वर्ष या संघामधून खेळताना आपण अजय आणि विजय या बंधू जोडीला आपण पाहतोय. धावसंख्या 9. खंडू यांनी फटका उडवलाय. बघूया लॉंग ऑफ रिझनला एक सहज साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. फलंदाज खंडूना जीवनदान. धावसंख्या 10. 9 धावेवर संतोष जोशी, 1 धावेवर खंडू. 4 चेंडू 10 धावा. गोलंदाज विजय चौधरी बॉलिंग ट्रॅकवर. जर्सी नंबर 3 विजय चौधरी ओव्हर द विकेट. इथे अगदी फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. आता झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. नक्की 2 झेल 2 खेळाडूंचे सुटलेत. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे जीवनदान खंडूला मिळालं आहे. 1 जीवनदान संतोष जोशीना. धावसंख्या 11. 5 चेंडूमध्ये 11 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले चं ओव्हर सुरू आहे जागृत मराठा नाणल संघाकडून. विजय चौधरी इथे देखील चेंडूला आता उडवलाय लॉंग ऑफच्या वरून. चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. धावसंख्या 15. चांगली सुरुवात आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी जागृत मराठा राहणार संघाला आमंत्रित केलेले आहे. 1 ओव्हर बिनबाद 15 अशी चांगली धावसंख्या. गावदेवी रांजनोली 40+ आयोजित केंद्रीय राज्यमंत्री खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 आपण दुसरा दिवस पाहतोय. आज कालवर संघाने धमाका दाखवलाय. सदा म्हात्रे खुश आहेत. आज संघनायकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आज रमाकांत म्हात्रेने चांगला खेळ केलाय. आज प्रवीण म्हात्रेनं चांगली गोलंदाजी केली. राकेश म्हात्रेनं देखील चांगली फलंदाजी केलेली आहे आणि देवानंद यांनी चांगले झेल देखील पकडलेले आहेत. क्या बात आहे. अगदी आज मुकेश जरी शांत असला
तरी मात्र सदा म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली कालवार संघाने आज 3 सामने जिंकलेले आहेत. गोलंदाज सागर भोईर संघातील एक सर्वात जुना खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. चला गेम स्पीडअप करा. 5:13 चेंडू टाकला होता. 5:16 पहिला ओव्हर कंप्लीट. सागर भोईरचा फुल टॉस. चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन कडे. बघूया इथे प्रदीप पाटील काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, चर्चा करतायत. 2 धावा आलेत पहिले चेंडूवर. धावसंख्या 17. सागर भोईर ओव्हर द विकेट. सागरची जी ओळख आहे गोलंदाजीसाठी गती परिवर्तन दिशाहीन चेंडू पाहिलाय. पंच भाऊ पाटील सरांनी तो वाईट घोषित केलाय. धावसंख्या 17 अंकावर 18 धावा झालेत. इथे पायचीची अपील. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. भाऊ पाटील सरांनी लेगबायचा इशारा केलाय. धावसंख्या 19 अंकावर. चेंडू टाकून झालेत 8. धावा बनल्यात 19. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 15. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2. त्यानंतर वाईट आणि त्यानंतर लेग बाईज. अशा 8 चेंडू 19 धावा. शिवनेरी स्पोर्ट आमने. इथे हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. खराब लाईन. सागर भोईरची सलग 4 चेंडूमध्ये 2 वाईट. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक 2024. सागर भोईरचा चेंडू फुलटॉस. फुलटॉसवर फुल टॉल वसूल. शेवटी नशीब या गार्डन मध्ये चेंडू जातोय. येतोय षटकार. दोन्ही खेळाडूंना जीवनदान दिलेले आहेत आणि दोन्ही खेळाडू जीवनदानाचा फायदा उचलत आहेत. धावसंख्या 26 धावा झाल्यात. हा चेंडू होता अगदी लो फुलटॉस. चेंडू चालला डीप मिड विकेट रिझनला. शतरक्षकाला चकवून चेंडू सीमा पार. येतोय नशिबाचा चौकार. 10 चेंडू मध्ये 30 धावा. नक्कीच अगदी चांगली फलंदाजी संतोष जोशी आणि खंडूकडून. इथे चेंडू अगदी शरीरावर आदळतोय. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू 30 धावा. ओव्हर नंबर 2. यानंतरचा शेवटचा सामना असेल बीबी स्पोर्ट इताडे आणि याच परिसरातील संघ गावदेवी पिंपलघर. इथे अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू अगदी फटका फसलाय. फलंदाज बाद खंडू.
करत चालायचे. दोन्ही बंधू जोडी आहे, संतोष जोशी आणि रमेश जोशी. अजय चौधरी आलाय. चेंडूला शॉट फाईन लेगला प्रदीप पाटीलनं थांबवलाय. 22च्या स्वरूपात एक धाव. एका धावीनी संघाची टोटल आता पोहोचली ती 31 वर. 13 चेंडू 31 धावा. अजूनही 11 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. बघूया बालचंद्र नाईक प्रदीप पाटील यांच्यावर दारोमदार असणार आहे. इथे फटका उडवलाय. बघूया काऊ कॉर्नर रिजनला फलंदाज बाद. धन्यवाद सुनील म्हात्रे सर. अगदी चांगले झेल. मैदानामध्ये विष्णू पाटील. नक्कीच विष्णू पाटीलची भिवंडी टेनिस बॉलमध्ये नक्कीच ओळख आहे. डावखोरे हाताचा फलंदाज. विष्णू पाटील इथे आपण पाहिलं तर आता उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी पोषक वातावरण आहे. मात्र विष्णूला काही फरक पडणार नाहीये. चांगला खेळाडू आहे. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर ते देखील हवेच्या विरुद्ध दिशेनं षटकार मारू शकतात. अजयनं विकेट घेतलेली आहे दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या 31. 14 चेंडूमध्ये 31 आलेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 विकेट शिवनेरी स्पोर्ट आमने संघाकडे आहेत. हा चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण पाहिला आहे. विजय चौधरी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धाव मिळेल फक्त एक. एका धावीने संघाची टोटल झालेली ती 32. 15 चेंडूमध्ये 32. 12 मध्ये 30 होत्या. 3 चेंडूमध्ये अजयनं 2 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया संतोष जोशीसाठी हा पुढील चेंडू. इथे देखील चेंडूला उडवलाय. अगदी चेंडू चाललाय हवेमध्ये तरंगात. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. गुड शॉट. विष्णू इथे हा चेंडू चांगला आहे. अगदी परफेक्ट वाईट यॉर्कर. चांगला चेंडू. अजय चौधरीच्या भात्यातला हा सर्वात चांगला चेंडू त्यांनी टाकलाय. अजय चौधरी देखील जागृत मराठा राणाल या संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलाय. हा चेंडू देखील बघूया आपण काय झालंय एक्झॅक्ट. यष्टीरक्षक इथे दिनेश मडवी वाईटचा इशारा केलाय. पंच सुनील म्हात्रे सरांनी. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. चांगली टोटल आहे. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. बघा गावदेवी पिंपळघर आणि बीबी स्पोर्ट इताडे दोन्ही संघाने आपल्या ऑफिशियल रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. इथे हा चेंडू देखील स्वेर दिशाहीन. वाईटचा इशारा. 40 टोटल म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आणि अजयने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा दिलेत. 2 वाईट, 1 षटकार, 1 डॉट, 2 सिंगल आणि 1 विकेट घेतलाय. इथे हा चेंडू अराउंड दिले. त्रिफलाचीत बाद. फलंदाज
नवीन फलंदाज गुरुनाथ, संघातील एक महत्वाचे खेळाडू प्रदीप पाटील. प्रदीप पाटील आलेत. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधलं खूप मोठं नाव प्रदीप पाटील. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, शिवसेना उपतालुका प्रमुख, राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच देखील होऊन गेलेत. बघूया, गोलंदाजीसाठी आलेत. संघाचे करता धरता आहेत. 3 ओव्हर 3 बाद 40. विष्णू आणि गुरुनाथ ही जोडी आहे. विष्णू स्ट्राईकवर आहेत. पहिला चेंडू पूल करायचा होता. चेंडूद्वारा टायमिंग व्यवस्थित प्रॉपर साधता आला नव्हतं. दिनेश मडवी यष्टीरक्षक, एक चपल यष्टीरक्षक आहेत. नेहमी यष्ट्यांच्या मागे आपण त्यांना पाहतोय. 2 धावा आल्यात. 2 धावींनी संघाची टोटल 42 या अंकावर आपण धावसंख्या पाहतोय. 19 चेंडूमध्ये 42 धावा, 5 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे. गावदेवी पिंपळगार आणि बिबिस्वड इताडे. चांगला चेंडू, विकेट टू विकेट, दांडी गोल. फलंदाज बाद विष्णू पाटील. परफेक्ट यॉर्कर. सध्या आपण बैलगाडा शर्यती देखील खूप चांगली क्रेज आहे. सध्या पिंपळगार येथे बैलगाडा शर्यत सुरू आहेत आणि बैलगाडा शर्यतमध्ये देखील आपण चांगल्या बैलगाडा शर्यती पाहतोय. त्यामध्ये सोनारपाडा गावचा जयेश पाटील 50 नंबर. त्यानंतर आडवली गावचे उपसरपंच राहुलभाई पाटील 1001 आणि 10 नंबर पंढरीशेठ फडके विगर पनवेल यांची तिघांची नावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतमध्ये आवर्जून घेतली जातात. गोलंदाज तयार प्रदीप पाटील. 4 चेंडू शिल्लक, 42 धावा. इथे फलंदाज प्ले डाऊन बालकृष्ण बात. नक्कीच हॅट्रिक साठी नाना गोंडलीकडून 555, 3 षटकार, 555 हे पारितोषिक. अमरस्फोट कासने संघाचे करता धरता संघनायक, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत कासने ग्रामपंचायत नाना गोंडली. नक्कीच बघूया चालू हंगामासाठी नाना गोंडलीनी प्रत्येक स्पर्धेमध्ये हे पारितोषिक लावलाय. 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक 555. वेलकम संतोष जोशी, गावदेवी पिंपळगार संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. नवीन फलंदाज सुनील. प्रदीप पाटीलनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. 3 चेंडू 2 धावा 2 विकेट. हॅट्रिक ऑन आहे प्रदीप पाटील यांच्यासाठी. चांगला चेंडू, भरपूर शपल क्रॉस झाले होते. चेंडूची लाईन अँड लेंथ अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवर आपण पाहिली. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 2 धावा 2 विकेट. धावसंघाला कुठेतरी लगाम लावलाय, थांबवलाय. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला 42 वर. इथे गती चांगली होती. चांगला चेंडू प्रदीप पाटील यांचा. गुड बॉलिंग. 5 चेंडू 2 धावा 2 विकेट. वा, काय चांगलं कमबॅक असू शकेल जागृत माडा राणा संघासाठी. सुपर. शेवटचा 1 चेंडू 42 धावा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडू चाललाय बालचंद्र नाईक यांच्या दिशेनं. 1 धाव आली. दुसरीसाठी फलंदाज सेफ आहेत. मिळतील 2 धावा. एकूण टोटल 44 आणि विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. जागृत मराठा
रानल संघासमोर. आपण जाऊया आजच्या दिवसातील पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. नाना गोंडले आणि रवी भोईर या आपण आपले शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करूया. बीबी स्पोर्ट इताडे चला रवीजी भोईर आणि नाना गोंडली. वेलकम संतोषजी जोशी, गावदेवी पिंपलघर आणि बीबी स्पोर्ट इताडे. मधुकर वेलेकर दोन्ही मान्यवर आलेत. बघा नाणेफेकी करण्याआधी आम्ही दोन्ही संघनायकांची अनुमती घेतोय की सामना 3 ओव्हरचा की 4 तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही सांगाल ते आयोजन ठरवेल 4 ओव्हर की 3 ओव्हर. बघा दोन्ही संघनायक ठरवा, दोन्ही संघनायकांनी ठरवा आज सामना 3 ओव्हरचा की 4 ओव्हरचा. आयोजकांनी तुम्हाला पसंती दिलेली आहे, तुम्ही ठरवा, तुम्ही खेळणार आहात. यस पटकन कॉल लावा. टॉच करूया का आपण निर्णय नंतर. ठीक आहे चालेल. चार ओव्हर ठीक आहे. इताडे पिंपलघर ओके डन. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. यस बघा नाण्याचं तुम्हाला माहिती करून देतोय. एका बाजूला स्पर्धेचे लाडके आयोजक विनोददादा ठाकरे, दुसऱ्या बाजूला आपला सरपंच सचिनदादा ठाकरे. विनोददादा अथवा सचिनदादा बोलायचं आहे. नाना गोंडली काय म्हणणं आहे. विनोददादा ठाकरेची मागणी केलेली आहे. बघूया विनोददादा की सचिनदादा. आणि सचिनदादा आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल हा इताडे संघाच्या बाजूने लागलाय. 4 ओव्हरचा सामना आहे. प्रथम गोलंदाजी की फलंदाजी. फलंदाजी. यास चांगला निर्णय आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. मी जास्त ओपनिंग घेत नाहीये, आपल्याला घेऊन चालतोय थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया दैसर ठाणेचा एक दमदार आवाज. सौरभ पाटील ओव्हर टू कमबॉक्स. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाकडे. आपण मॅच पाहता खऱ्या अर्थानं 2 टीम मध्ये दर्जेदार रॉयल म्हणजे राजासारखे कारभार असलेले तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती विनोददादा ठाकरे यांचं हे आयोजन. आणि तुम्ही पाहता स्पर्धा एन्जॉय करता. नमोचषक साहस क्रीडा महोत्सव केंद्रीय पंचायती राजराज्य मंत्री चषक 2024 व स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे ट्रॉफीचं भव्य दिव्य क्रीडांगण. आणि याला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच तुम्ही लक्षात घ्या. 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला मात्र लवकर खेळायचं. स्पीड अप बघा अंधार झाला त्यानंतर कारण देऊ नका. तुम्हाला आम्ही सूचित केलं 3 ओव्हरची मॅच तुम्हाला मंजूर नाहीये. 4 षटकाची मॅच ठेवली नंतर तुम्हाला शेवटला अंधारला आम्ही जिम्मेदार नाही होत. नंतर कारण देऊ नका कारण की तुम्हाला विचारूनच सर्व काही केलं याचं देखील नोंद घ्या. आणि तुम्ही फास्ट केला बघा. फिल्डिंग करणार टीम मीटिंग. आता सुनील सर टीम मीटिंग बिलकुल नको, काहीच गरज नाहीये. एखादा विकेट कीपर या काय द्या सांगायचं तर सांगा. 4 जण जमता वेळ घेता. वेळेच्या बाबतीत संदर्भ वेळ महत्वाची आहे. वेळ ही खूप महत्वाची आहे. टाइम इज मनी इज टाइम. आणि बॉलरला बॉल टाकायचे. तुम्ही आता वेळ घेऊ नका प्लीज. दादा सहकार्य करा, आम्हाला सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची गरज आहे. लक्ष 45 सरासरी 11.25. आणि प्रदीप मात्र सलामीला गेल्यात. प्रदीप पाटील आणि भालचंद्र नाईक अशी जोडी मैदानामध्ये. 45चं लक्ष तुम्हाला पार करायचं. मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता सुनीलजी म्हात्रे. स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं बाहूजी पाटील. स्पीड अप करा लगेचच फिल्डिंग लावून घ्या. एकत्र येऊ नका. खऱ्या अर्थानं ही सूचना मी तुमच्यापर्यंत लगेच देतो. देऊया तो टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम्स शो द गुड क्रिकेट. आलेल्या सर्व टीमचं करूया दोन्ही संघाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गेम ऑन लेट्स प्ले. करूया सुरुवात. पहिला बॉलरला बॉलिंग ट्रॅक वरती आघाडीचा पहिला गोलंदाज खंडू आला. खंडूचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. कॅप्टन त्याच्यावरती जबाबदार दिली आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता 30 या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर तुम्ही 30 या सर्कलमध्ये मिड ऑन. एक क्षेत्ररक्षण पाहता डीप शॉटला. एक क्षेत्ररक्षण पाहता लॉंग
स्लीपला एक क्षेत्ररक्षण पाहता डीप शॉट लेग सिलिमिडॉन पॉइंट गेम ऑन फर्स्ट बॉल पहिलाच बॉल इट पिचच्या वर चालला कव्हरला अलविदा दन 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 स्वागतम स्वागतम भव्य स्वागत केलाय खंडूचं पहिल्याच बॉल वरती चौकार 4 45 टार्गेट पहिल्याच बॉल वरती चौकार केला वेलकम टू द ग्राउंड खंडू प्रदीप पाटील ठोकला त्यांना चौकार मौल्यवान केला दुआ खऱ्या अर्थानं प्रदीप पाटीलची बॅटिंग दर्जेदार आहे फ्रंट फुटला जाऊन बॅट्सला कडा बॉल मागे टर्न होऊन चकमा देऊन आणि इथे खऱ्या अर्थानं बॅकअपला 2 खेळाडू आल्यात तोपर्यंत या बॉलवरती 2 पूर्ण झाल्यात 2 न स्कोर पुढे जात आहेत 2 न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती 6 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जात असताना तेच दाखवतायत फटका स्क्वेअर कटचा लगवायचा होता चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये इथे डॉट बॉल आला पहिल्या बॉल वरती चौकार आला त्यानंतर कमबॅक करत असताना तुम्ही खंडूला पाहता जो संघ शिवनेरी आमने या टीमचा षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुट लाईन बॅटचा अटलासा कडा बॉल मागे वेगानं फिल्डरला अपयश चालला थर्ड मॅनला गोळीच्या रफ्तार आउटफील्ड फास्ट सीमा रेषापार आलाय चौकार 4 10 धावा धावफलकावरती हा कट करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं हा बॉल देखील आला डॉट बॉल आला चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय आता पुन्हा एकदा चौकार नंतर फोटोग्राफर तुम्ही पाहताय संकेत आमच्या सोबत आहे तुमचं देखील स्वागत करू खऱ्या अर्थानं चांगलं फोटोशूट करतायत ते पहिल्या षटकाचा खेळ संपला लक्ष 45 होतं धावफलकावरती धावा 10 आल्या आणि आता गरज आहे बॉल शिल्लक होतात 18 मध्ये बनवायच्यात 35 दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता शरद आला आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विकवलेलं बघा टाइम कमी घ्या प्लीज ही देखील तुम्हाला आम्ही सूचना देतोय बघा सूर्य देवते की आता सूर्यास्ताला जाईल काही क्षणामध्ये एक मॅच अजूनही सस्पेंड खऱ्या अर्थानं तुम्ही पाहणार आहात एक मॅच अजून बाकी आहे म्हणून प्लीज सहकार्य करा नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट इताडे त्यांना फाईट करणारे पिंपलघर षटकातील पुढचा बॉल फुलटॉस होता क्लिक केला फुलटॉस होता फायदा उचलायला हवा होता खऱ्या अर्थानं नरेश खऱ्या अर्थानं फायदा उचलायला हवा होता फुलटॉस बॉल जर बॅटचा फेस झाला असताना बॉल बाहेर गेला असता काय केलं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ते भालचंद्र एकने स्कोर पुढे चालला 11 वरती फुलटॉस आहे मोठा फटका यायला हवा होता षटकातील पुढचा बॉल
बॅटचा फेस ओपन, रॉकेट चाललाय, जाईल का? मेन विकेट बॉडी लाईनच्या बाहेर ठोकलाय. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार 6. फटका काय आला ना, दर्जेदार. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस क्लिक केला बॉलला, बॉल चालला लॉंग लेगला, फिल्डर धावतोय. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आहे. सिंगलला स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती, 18 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल खोदून काढला, अक्षरशः बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, तुम्ही तिथे पाहता फिल्डर आला. तोपर्यंत या बॉलवरती एकच षटकातील पुढचा बॉल, षटकातील पुढचा चेंडू, फॅटचा फेस ओपन केला, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत ते मात्र बनतील प्रेक्षक. बॉल चालला वन बाउन्स इन टू द फॅन्स. आलाय हा चौकार. हा चौकार गॅप मधनं बॉल चालला. 4 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती, 23 या आकड्यावरती. 5 बॉल मध्ये 13 आल्या धावा येतात. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या राहणार टीमच्या बाजूनं कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल आला, षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपत असा लक्ष 45 होतं. अर्धा पल्ला पार केला. 23 धावा स्कोरबोर्ड वरती, 12 मध्ये बनवायच्यात, अजूनही 22. आता सरासरी 11ची आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाज आला बॉलिंग ट्रॅक वरती, तुम्ही पाहता रमेश आला. स्पीडअप करा प्लीज, सहकार्य करा आम्हाला. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. कट करण्याचा प्रयत्न, इथे फिल्डर बीट पॉइंटचे झाल्यात. स्कीप झाले असते आता दुसऱ्यांदा. या बॉलवरती सिंगल, सिंगलला स्कोर पुढे चालला, तुम्ही पाहता 24 वरती. षटक रमेशचं तुम्ही पाहता, स्ट्राईकीला प्रदीप लाला तुम्ही पाहता. चांगली मॅच आहे खऱ्या अर्थानं. षटकातील पुढचा बॉल, बाहेर तिथे मात्र बॉल वाईड बॉलचा इशारा आला. शरलापासून दूर फेकला, लाईन पाहिली, 55 पंच सांगतायत वाईट आहे. एक्स्ट्रा स्वरूपात स्कोर 25 वरती, 25 धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता. कट केला, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं हडवला. हाताला बॉल स्पर्श झाला, हाताला लागला नसता तर बॉल गेला असता बॉडी लाईनच्या दिशेनं. आउटफील्ड काय असताना खरंच फास्ट आहे, खूप फास्ट आहे आउटफील्ड. तेवढंच सुसज्ज असं मैदान तुम्ही पाहताय. क्रीडांगण खरं स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडांगण राजनोळीचं तुम्ही पाहता. या बॉलवरती एक सिंगल न स्कोर 26 वरती. कट केला, स्क्वेअर कट, फटका प्रती अप्रतिम फिल्डिंग. आता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. अजय जडेजाला पाहिलं, रवींद्र जडेजाला
ऑस्ट्रेलियनचा रिकी पॉन्टिंगला पाहिला आणि आता तुम्ही फिल्डरच्या भूमिकेत पाहिलं श्याम दळवी जो आमण्याचा अप्रतिम फिल्डिंग होती दर्जेदार. दोन बॉलचा खेळ अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 27. स्पीड अप करा. स्पीड अप करा. षटकातील पुढचा बॉल प्रदीप पाटील साठी. कट केला बॉलला पॉइंटला फिल्डर आहेत. एकच धाव आणि 1 न स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता. अठ्ठावीस. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता समीकरण तुम्ही पाहता 8 बॉल 17. अवघड आता आहे, थोडा उघड आहे बॅटिंग करणारा राहणालसाठी. फटका मोठा पाहिजे, मोठ्या फटक्याची गरज येईल कोणच्या बॅटमधनं. टॅप केला अँड्रम बॉक्स टाईपचा टॅपिंग स्ट्रोक. 1 केली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का? दुसरी धाव झाली आहे. थोडे थांबले होते प्रदीप पाटील, असं वाटलं धाव होणार नाहीये. 2 न स्कोर पुढे 30 वरती. 7 बॉल आता 15ची गरज आहे. 7 मध्ये तुम्हाला 15 बनवायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या विलासमती राहणार टीमला. मोठा फटका येईल का शेवटच्या बॉलवरती? 7-15चं समीकरण आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. या षटकामध्ये धावा फक्त आल्या 7. लक्ष 12 मध्ये बनवायच्या होत्या 22, आता 6 मध्ये बनवायच्या आहेत 15. बेबी स्पोर्ट आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 15. स्पीडअप करा, स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं उद्या षटकातील पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा कडा, विकेट टेकन डाऊन. महत्वाची विकेट क्षणाला गेली आहे, महत्वाच्या क्षणाला. फलंदाज बाद. उद्याचा सामना तुफान 11 पिंपलास त्यांना फाईट करणारे टीम सरवली. उद्या तुम्ही 9 वाजता रिपोर्टिंग करा. बघा हे लक्षात घ्या तुम्हाला, तर मॅची खऱ्या अर्थाने लवकर होतील. उद्या 9 वाजता पिंपलास आणि त्यांना फाईट करणारी टीम सरवली. तुम्ही लवकर या. खऱ्या अर्थाने तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून जर बघत असाल तर लवकर या. षटकातील पुढचा बॉल. फटका सरवला ऑफ साईडला. फिल्डर मिन विकेट. तोपर्यंत एकच. समीकरण तुम्ही पाहता 4 बॉल 14ची गरज आहे.
षटकातील पुढचा बॉल खोदून काढला अक्षरशः एक केलीये पूर्ण दुसरेचा प्रयत्न दुसरी होईल का दुसरी धाव चाली आहे आणि 2 स्कोर पुढे चालला तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 33 धावा 3 चेंडू 12 बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये 22 बनवायच्या होत्या मॅच कशी आली आहे बघा 3 मध्ये 12 हे क्रिकेट आहे 2 ओव्हरमध्ये 23 आल्या 2 ओव्हरमध्ये 22 बनवते येताना पराक्रम करावं लागतं फटका सजवला व्हॉट अ शॉट कव्हरला देखना स्ट्रोक लगवला बॅट्समन ठोकला हा चौकार लालचंद्रच्या बॅटमन 4 थँक्यू चौकार आला वालचंद्रच्या बॅट मध्ये 2 बॉल 8ची गरज आहे या बॉल वरती षटकार येईल का 2 आल्या तरी चालतील कंपल्सरी चेसिंग ट्रायसिंग चेसिंग कंपल्सरी आहे येईल का या बॉल वरती मोठा फटका लाईन पावी लागेल वाईड बॉल आला आणि आता समीकरण बनला बॉल शिल्लक आहे 2 मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 7 एखादा मोठा फटका एक मोठ्या फटक्याची गरज आहे येईल का बॅटमधनं हा देखील वाईट आला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आता समीकरण उरला 2 मध्ये 6 एखादा चौकार आला किती स्पेशल आला बघा गोलंदाजावरती काय गरज होती का आणि स्पेशर आता स्पेशर खऱ्या अर्थानं बॅटर ऑन द स्पेशर बॉलर ऑन द स्पेशर फिल्डर ऑन द स्पेशर आणि धगधग करतोय हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच 2 बॉल 6ची अजूनही गरज आहे एक मोठा फटका हा बॉल डॉट आला तर मग काय शेवटच्या मोमेंटला मॅच जाईल फटका उडवला मिस्तामेगे इथे झेलची संधी सोडलाय आणि तोपर्यंत आता 2 धावा पूर्ण बॉल शिल्लक एक मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी त्या मात्र 4-1-4 चौकार आला तरी मॅच जिंकू शकेल आयुष्य थोडं लहान आहे खऱ्या अर्थानं आणि या आता मैदानामध्ये तेच घडला आयुष्य थोडं लहान आहे थोडं छान आहे आणि लढतोस का वेड्या खऱ्या अर्थानं जगण्यातच शान आहे आणि इथे सफर खूप मोठी आहे आणि आता या सफर मध्ये हिरो बनण्याची संधी आली आहे अशा मॅचेस होतात 1 बॉल 4ची गरज जोरदार टाळ्याने स्वागत करा दोन्ही संघांसाठी 1 बॉल 4 येईल का चौकार होईल का हिरो आला ओलांदी कार्पेट बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय इथे मिसफील झाली आहे बॅकअपला नसते तर काय झालं असतं बॅकअप नसते तर